2 दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील म्हाकवे इथून मुलगी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी ती मुलगी स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या आईवडिलांना बोलवून घेतलं, पण मुलीनं त्यावेळी आईवडिलांसोबत जायला नकार दिला होता. अखेर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी त्या मुलीची महिला सुधारगृहात रवानगी केली. दरम्यान आज सकाळी संतप्त ग्रामस्थांनी कागलमध्ये येऊन सुरुवातीला मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर गाठलं आणि तिथं ठिय्या मारला. ग्रामस्थांनी मुलगी पालकांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. यावर मंत्री मुश्रीफ यांनी कागलच्या पोलीस निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर म्हाकवे ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात जाऊन ठिय्या मारला. दरम्यान गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, अमरीश घाटगे, वीरेंद्र मंडलिक आदींनी म्हाकवे ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. अखेर दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर मुलीला पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यानंतर ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन मागं घेण्यात आलं. मुलीचा रीतसर ताबा पालकांकडे दिला असून मुलीनं कोणत्याही टप्प्यात पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यास तिची तक्रार दाखल करून घेऊन पुढील कारवाई पोलीस करतील, अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी दिली. परवा रात्री आपल्याकडे माकवी गावातील एक मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची हिंदू मुलगी व इतर धर्मीय मुलगा हे आपल्याकडं सोबत घेऊन हे दोन्ही 18पेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे आपल्याकडे आले होते. आम्ही एकत्र राहणार आहे असं सांगत होते. मुलगीची इच्छा त्या मुलासोबत राहण्याची असल्यामुळे आपण तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईवडिलांनी पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती तिच्या हाताला पेटून राहिली, हाताला धरून राहिली. त्यामुळे तिला आपण पुढच्या दृष्टीनं निरीक्षण गृहात ठेवलेलं होतं. परंतु आईवडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आईवडिलांच्या सोबत गेलेली आहे. तिला आईवडिलांच्या रीतसर ताबा देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या मुलीने तुमच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येऊन जर तिची काही तक्रार असेल तर पोलीस याच्यावर तीच तक्रार दाखल करणार आहे. सध्या माझं सगळ्यांना आव्हान आहे, या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह म्हाकवे ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला.